आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात लहान मुलीसाठी छान असा साडीपासून फ्रॉक तयार करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण 4 फोल्डमध्ये अस्तर घेतलंय, कारण आपण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं कटिंग करतोय. अस्तरची उंची घेतोय आपण 6.5 इंच. आपली तयार उंची आहे 5.5 इंच आणि 1 इंच शिवण्यात. अस्तरची घडी घेत असताना छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता माझ्या मापात कंबर आणि छाती 16 इंच आहे, त्याचा चौथा भाग येतो 4 इंच आणि मी 1.5 इंच शिवण्यात घेतले. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. आता आपण शोल्डरचं माप टाकतोय 3 इंचावर. मुंढा खोली घेतोय 3.25 इंच. पुन्हा बंद बाजूकडून आपल्याला 3 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेऊया. असे पॉईंट्स दिल्यामुळे आपली मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात. आता अस्तरमधून आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय कमरेमध्ये आणि छातीमध्ये, तिथे मार्क करून सरळ लाईन आखून घेऊया. हे आपलं शिलाई मार्जिन आहे. गळा रुंदी घेऊयात 1.25 इंच. आता शोल्डर पट्टीचा अशा पद्धतीने आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. आता आपण जो मध्य काढलाय त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजेच दोघांमधलं एकूण अंतर हे अर्धा इंच आलं पाहिजे. गळा रुंदी घेतोय 2.5 इंच. त्यानंतर पुन्हा बंद बाजूकडून 1.25 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेऊयात. पुढील आणि मागील दोन्ही गळ्यासाठी इथं आपण सेमच मार्क करतोय. या बॉक्समध्ये आपल्याला गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर मुंढा लाईनच्या इथे अर्धा इंचाला मार्क करून अशा पद्धतीने मुंढ्याचा शेप देऊन द्यायचा आहे. आता शोल्डर पट्टीचे दोन्ही पॉईंट्स आपण एक गळ्याच्या शेपकडे आणि एक मुंढ्याच्या शेपकडे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. पहा, त्या साईडला आपण शोल्डरसाठी नॉट लावणार आहोत. इथं आपलं पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग झालं. आता आपल्याला आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या फ्रॉकचे फ्रंट बॅक दोन्ही पार्ट इथे तयार करून घेतले. आता आपण फ्रॉकच्या घेरसाठी अस्तर घेऊयात. इथे हे डबल फोल्ड अस्तर आहे, ते मी अशा पद्धतीने 4 फोल्डमध्ये फोल्ड करून घेते. पहा, समोरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे आणि हे 4 फोल्डमध्ये आहे. आपल्या घेरची उंची आहे 10 इंच. 1 इंच शिवण्यात असं मी 11 इंच घेतलंय. अस्तरची रुंदी आहे 8.25 इंच, म्हणजेच आपल्याकडे 17 इंचाचे अस्तरचे 2 पार्ट आहे. फ्रॉकच्या घेरसाठी इथे आपल्याकडे 34 इंच लांबीचं अस्तर आहे. पहा, इथे आपल्या दोन्ही भागाचं अस्तरवर ड्राफ्टिंग झालं. आता हे मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेतले. इथे आपलं मेन फॅब्रिक डबल फोल्डमध्ये आहे. पहा, फ्रॉकचे टॉप पार्ट कट करते वेळेस चारही बाजूला आपल्याला अर्धा इंच इतपत मार्जिन सोडायचं आहे. आता अस्तरचा एक पार्ट खालच्या साईडला ठेवून त्यावर मेन फॅब्रिकचे पार्ट ठेवून इथं आपण दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतोय. आपले अस्तरचे पार्ट हे मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला आहेत. आता दोन्ही पार्ट आपण सेपरेट करून घेऊयात. आपण समोरच्या साईडला अस्तरचे पार्ट ठेवलेत, कारण हे आपण पलटवून घेणार आहोत. आता घेरसाठी इथे मी साडीतलं कापड कटिंग करून घेतलंय. आपण साडीतलं कापड हे खालच्या साईडला फोल्ड नाही करणार आहोत, म्हणून ह्याची उंची मी 10.5 इंच घेतली आहे. हे साडीतलं कापड आपलं 4 फोल्डमध्ये आहे, तर ह्याची लांबी आहे 16.5 इंच. म्हणजेच टोटल आपल्याकडे 66 इंचाचं मेन फॅब्रिक आहे. एका बाजूच्या घेरसाठी इथे आपण 33 इंचाचं मेन फॅब्रिक वापरतोय. तर इथे आपल्या दोन्ही पार्टचा मेन फॅब्रिकवर सुद्धा कटिंग करून झालंय. आता आपण शिलाई करून घेतोय. शोल्डर पट्टीसाठी इथं आपण ह्या 10 इंचाच्या नॉट घेतोय. तर ह्या रेडीमेड आहेत. तुम्हाला कापडापासून बनवायच्या असतील तर त्यासुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तुम्हाला डायरेक्ट शिलाई करायला जमत नसेल तर इथं टाचण्यांचा वापर करा. आता शोल्डरच्या इथे आपल्याला आतल्या साईडने अशा पद्धतीने नॉट ठेवून द्यायची आहे. व्यवस्थित पहा, थोडीशी नॉट आपल्याला बाहेरच्या साईडला येऊन द्यायची आहे. आता तिथं आपण शिलाई लॉक करून घेतोय. पुन्हा सेम त्याच पद्धतीने 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत गळ्याच्या बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. शोल्डरच्या इथे आपण जी नॉट लावलेली आहे तिथे डबल शिलाई करायला विसरायचं नाही, नाहीतर मग ती उसवू शकते. पुन्हा आपण सेम त्याच पद्धतीने शिलाई करून दुसऱ्या बाजूच्या शोल्डरच्या इथे आतल्या साईडने नॉट ठेवून घेतोय. जिथे आपण नॉट ठेवले आहे तिथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. नॉट ठेवते वेळेस समोरच्या साईडला आपल्याला थोडीशी बाहेर काढून ठेवायची आहे.
पहा आता सेम त्याच पद्धतीने 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण शिलाई करून घेतोय। आता आपल्याला एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। हे कापड कटिंग करते वेळेस इथे आपल्याला 5 इंच इतपत सोडून कटिंग करायचं आहे। पहा आता जिथे आपला गोलवा शेप आहे तिथे आपल्याला छोटे छोटे नॉच देऊन द्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने। त्यानंतर अस्तरचा पार्ट आतल्या साईडला फोल्ड करून अशा पद्धतीने आपण हा पार्ट पलटवून घेतोय। अगदी सोपी पद्धत आहे, आपल्या फ्रॉकला छान फिनिशिंग येते। आता ह्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप दिल्यामुळे आपल्या फ्रॉकचा गळा हा अगदी व्यवस्थित बसतो। त्याचसोबत आपल्या फ्रॉकला छान फिनिशिंग सुद्धा येते। दाबटीप देते वेळेस आपल्याला 4 नंबरची शिलाई घ्यायची आहे। अगदी कडेने इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। आता ह्याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण टॉपच्या वरच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे। आपल्या टॉप पार्टचा दुसरा पार्ट सुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घेणार आहे। तुमचा फार वेळ व्हिडिओ पाहण्यात जाऊ नये म्हणून मी तुम्हाला एकाच बाजूची शिलाई सांगतेय। आता अस्तरचा पार्ट आपल्याला मेन फॅब्रिकला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। आता जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला अस्तरच्या भागानुसार आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे। इथे आपला फ्रॉकचा पुढील आणि मागील दोन्ही भाग इथे आपण अगदी फिनिशिंग सोबत तयार करून घेतले। पहा आता आपण फ्रॉकचा घेर तयार करून घेतोय। इथे मी एक टॉप पार्ट घेतलेला आहे, त्यावर आपण हे साडीतलं जे घेरसाठीचं कापड घेतले ते आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घेतोय। आपल्या घेरची आणि टॉपची बाहेरील बाजू ही एकमेकावर आहे। आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते सोडून पुढे आपल्याला अर्धा इंचाच्या अशा पद्धतीने प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत। प्लेट्सची शिलाई करते वेळेस आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या समान मापाचे येतील ह्याची काळजी घ्या। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंग सोबत फ्रॉकला घेर कसा जोडावा ते सांगणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। फ्रॉकच्या घेरसाठी 16 इंच कमरेनुसार इथे आपल्याला बरोबर 33 इंचाचं मेन फॅब्रिक व्यवस्थित पुरतं। इथे आपण मेन फॅब्रिकच्या फ्रॉकवर अगदी व्यवस्थित अशा प्लेट्स तयार करून घेतल्या। आता आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने पलटून घ्यायचा आहे। पहा आपला टॉप पार्ट वरच्या साईडला आहे, त्यावर आपल्याला अस्तरचा घेरचा पार्ट अशा पद्धतीने वरच्या साईडने ठेवून इथे शिलाई करून घ्यायची आहे। अस्तर जोडते वेळेस ते जितकं मोठं असेल त्यानुसार इथे आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला अस्तर ॲडजस्ट करून इथे शिलाई करून घ्यायचं आहे। फ्रॉकला घेर जोडण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। इथे पहा आपलं अस्तर जोडून झालंय। अशा पद्धतीने अस्तर जोडल्याने आपली शिलाई आहे ती आतल्या साईडला जाते आणि आपल्या फ्रॉकला छान फिनिशिंग येते। पहा आता आपल्या अस्तरचा जो बॉटमचा घेर आहे तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करून इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। फ्रॉकचा दुसरा पार्ट सुद्धा आपण सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घेतला। पहा इथे आपले दोन्ही पार्ट तयार करून घेतले। आता आपण फ्रॉकसाठी नॉट तयार करतोय। त्यासाठी इथे मी ही साडीतली पट्टी घेतलेली आहे, ह्याची लांबी 15 इंच आहे, रुंदी 3.5 इंच आहे। अशा पद्धतीने आतल्या साईडने मध्यात फोल्ड करून इथे आपण शिलाई करून घेतोय। 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेऊन 8 इंचापर्यंत आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे। पहा त्यानंतर तिथूनच पुढे आपण 1.5 इंच इतपत शिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने क्रॉस शिलाई करून घेतोय। शेवटी आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे। आता वरच्या साईडचा एक्स्ट्राचं कापड कटिंग करून ही पट्टी आपण आतल्या साईडने पलटवून घेतोय। इथे मी स्टिकच्या सहाय्याने ही पट्टी बाहेरच्या साईडला पलटवून घेते। अगदी सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीच्या नॉट ह्या फ्रॉकला खूप छान दिसतात। स्टिकच्या सहाय्याने अगदी 1 ते 2 मिनिटात आपली नॉट तयार होते। इथे मी दोन्ही नॉट सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेतल्या। आता आपण फ्रॉकसाठी बो तयार करून घेतोय, तर त्यासाठी इथे मी साडीतल्या कापडाचे 2 पीस घेतलेत, ह्याची लांबी 3 इंच आणि रुंदी 3.25 इंच घेतलेली आहे। आता ह्या दोन्ही पीसच्या बाहेरील बाजू ह्या एकमेकावर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत। त्यावर आपल्याला 1.5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेऊन चारही बाजू आपल्याला शिलाई करून घ्यायच्या आहेत। पहा
आता आतल्या साईडने आपल्याला ह्या चौरसचा मध्य काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मध्यात आपल्याला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे। तिथूनच आपण हा चौरस बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय। बो तयार करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। पहा, इथं आपण हा चौरस पलटवून घेतला। आता बाहेरच्या साईडने ह्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे। इथे मी सुई धाग्याच्या सहाय्याने लहान लहान टाके देऊन घेते। आपण मागच्या साईडला जो कट दिलेला आहे तो सुद्धा झाकून जातो। आपले टाके देऊन झाले की आपल्याला धागा खेचून घ्यायचा आहे। पहा, आता मागच्या साईडला इथे आपण 2-3 टाके घट्ट करून घेतोय। अगदी सोप्या पद्धतीने इथे आपण बो तयार करून घेतला। आता शोल्डरच्या इथून खालच्या साईडला आपल्याला 2.25 इंचाला मार्क करून इथे सुई धाग्याच्या सहाय्याने हा बो आपण शिलाई करून घेतोय। पहा, इथे आपल्याला 4-5 टाके मारून घ्यायचे आहेत। अगदी सोपी पद्धत आहे। त्यानंतर आपण आतल्या साईडला इथे टाके घट्ट करून घेतोय। पहा, दुसऱ्या साईडला सुद्धा आपण त्याच पद्धतीने 2.25 इंचावर मार्क करून इथे मी बो तयार करून घेतलेला आहे। तो आपण इथे सुई धाग्याच्या सहाय्याने शिलाई करून घेतोय। इथे आपण फ्रॉकच्या दोन्ही शोल्डरला अगदी सोप्या पद्धतीने बो जोडून घेतले। आता आपल्याला फ्रॉकचे दोन्ही पार्ट समोरच्या साईडने एकमेकावर अशा पद्धतीने ठेवून इथे कडेने एकदा बितपत शिलाई घेत शिलाई करून घ्यायचे आहेत। शिलाई करते वेळेस आपल्या घेरचे अस्तर आणि मेन फॅब्रिकचे दोन्ही पार्ट एकमेकावर व्यवस्थित आहेत का ते सुद्धा पहा। शेवटी आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे। सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपण दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून एकदा बितपत शिलाई घेत अगदी कडेने इथं शिलाई करून घेतोय। शेवटी शिलाई लॉक करून आतल्या साईडने आपल्याला ही फ्रॉक पलटवून घ्यायची आहे। आतल्या साईडने पुन्हा आपण एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत इथं शिलाई करून घेतोय। जिथे आपण कमरेचा भाग जोडला तिथे आपण जी नॉट बनवली होती ते आपल्याला आतल्या साईडने ठेवून घ्यायची आहे। जिथे आपण नॉट ठेवली तिथे आपल्याला शिलाई डबल करून घ्यायची आहे। आता सेम त्याच पद्धतीने आपण खालच्या साईडला एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय। दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने कमरेच्या इथे आतल्या साईडला नॉट ठेवून तिथे डबल शिलाई करून एकदा बितपत शिलाई मार्जिन घेऊन सरळ शिलाई करून घ्यायची आहे। आपली ही मार्जिन शिलाई झाली की त्यानंतर तुम्ही तुमच्या साईजनुसार फ्रॉक फिटिंग करून घ्या। शेवटी शिलाई लॉक करून घेऊयात। आता आपण ही फ्रॉक पलटवून घेतोय। त्यानंतर आपण जे वरच्या साईडला नॉट बनवले त्यासाठी इथे मी हे 2.5 बाय 2.5चे कापडाचे चौकोन घेतलेले आहेत। ते आपल्याला वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून शिलाई करून घ्यायचे आहेत। खालच्या साईडचं 1/2 इंच कापड आपण वरच्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घेतोय। अशा पद्धतीने फोल्ड केल्यामुळे आपले धागे हे बाहेरच्या साईडला येत नाहीत। सेम त्याच पद्धतीने आपल्याला सगळे फ्लॉवर्स तयार करून घ्यायचे आहेत। एक्स्ट्राचं कापड कटिंग करून हे बाहेरच्या साईडने आपण पलटवून घेतोय। ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या नॉटला सुद्धा फ्लॉवर्स तयार करून घेतले। आपल्या 4ही नॉट्सला इथे आपण फ्लॉवर्स तयार करून घेतले। इथे आपल्या संपूर्ण फ्रॉकची शिलाई अगदी सोप्या पद्धतीने झाली आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।